नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये. मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती, तसेच आपले सण, विविध व्रत, वैकल्य याबद्दल माहिती सांगत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचे 10 अनमोल विचार. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हे विचार जर आपण मनात ठेवले तर आपल्या आयुष्यात आनंदच आनंद होईल आणि कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी सुरुवातीला सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस खूप आनंदी, सुखी, समाधानी जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. बघा, तुमच्या मनात सतत वाईट, नकारात्मक विचार येतात, ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता. तर स्वामी समर्थांचे हे 10 विचार तुम्ही जर नक्की ऐकले तर तुमचे जीवन बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात. त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा दिलासा दिला. त्यामुळे स्वतः स्वामी आपल्या पाठीराखण करत आहे. हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. अशक्य हे शक्य करतील रे स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल असे आहे. तुमच्या मनात सतत वाईट विचार, नकारात्मक विचार येतात, ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता. तर स्वामी समर्थांचे हे 10 विचार नक्की ऐका. ऐकल्याने तुमचे जीवन नक्की बदलून जाईल. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, असे आपले समर्थ म्हणतात. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी वाटत नसशील तर बाळा अक्कलकोटची वाट घे. दुसरा विचार आहे, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल तू कधीही विसरू नको. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसतील तर डोळे बंद करून तू माझे ध्यान कर. आशेने तू माझ्याशी संवाद साधशील. बाळा, मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे, म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर आहे. फक्त एकदाच तू मला हृदयापासून हाक मारून बघ. लक्षात ठेव, नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मग मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकायला जायचे आहे त्यापर्यंत मी ते नक्की पोहोचवेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण. जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. बघा, स्वामींचे हे 10 अनमोल विचार आहेत. ते जर आपण आत्मसात आणले, त्याचा जर रोज आपण हे केलं तर नक्कीच आपल्या जीवनात आनंद मिळेल. आपल्या मनातील ज्या आपण नकारात्मक गोष्टींचा विचार करतो, काही गोष्टी की ज्या गरजेच्या नसतात तरी आपण त्यांचा विचार करतो, अशा सर्व गोष्टी नाहीशा होतात. तसेच आपण स्वामींची जर सेवा करायला सुरू केली तर आपल्या जीवनात खरंच खूप आनंद राहतो. त्यामुळे स्वामींची सेवा करायला कधीही करू नका. स्वामींचे विचार आचरणात आणा आणि ज्यांच्या पाठीशी स्वामी शक्ती असते त्यांना कधीच काही कमी पडत नाही. त्यांच्या आयुष्यात नेहमी सुख, समाधानाने आनंद राहतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.